याला कोणत्याही प्रकारची आर्थिक स्वरूपाची किंवा धन्य स्वरूपाची मदत नको आहे। तर या वासुदेवाला तुमच्याकडचं का दान अपेक्षित आहे? तर आपण बसलेल्यापैकी कुणी काही व्यसन करत असेल तर ते व्यसन आमच्या वासुदेवाच्या जोडीमध्ये दान करायचं आहे आणि दान केलेलं व्यसन पुन्हा आयुष्यामध्ये पुन्हा करायचं नाही। उदाहरणार्थ एखादं राम राम स्मरा राम राम स्मरा राम राम स्मरा राम राम स्मरा अन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे अन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे विषयी विरक्त या काही आपपर
वाटे काय येणं केलं वाटे बोला वाटे ए बाबा या नांदूर नगरीमध्ये ते माझ्या बहिणीचं जे काय ते माझ्या बहिणीची यात्रा होते बाबा त्या यात्रेला भेट द्यायला आलो. या! बाबा या गावामध्ये हे जे पवित्र काम चाललंय ना हे ज्यांनी भरवलं असेल त्यांनी या कार्यासाठी आर्थिक मानसिक बौद्धिक शारीरिक मदत केली असेल बाबा त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाते बाबा हे बाबा मी हा पवित्र क्षेत्रावर आले म्हणून हे बाबा चल एकदा वाजावर वाजा
अंतरीच्या मित्रा सासरा सांगते नको पात्रा सासरा सांगते नको पात्रा ऐका जोगवा 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 वागे ऐका जोगवा 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 वागे बोधाची बोधाची गेली न परडी काय झालं का बरं या इकडे या माझी दारू बंद माझी विमान बंद आई आई ओ आई ए बाबा तुझी दारू कधी सुटत तुझी दारू कधी सुटत गुटखा कधी सुटत जवा तुझ्या जटा बुटा तेव्हा तुझी दारू सुटत बघ गुटखा गुटख्यातला हंग काढून टाक जवा तुला कॅन्सर बाबा तुझा गुटखा सुटेल बाबा तुला असं औषध देईन ना तू रात्री दिवसा गुटख्याचं मारून ते बाबा आणखी काय प्रॉब्लेम आहे बोल फक्त आई त्यांचा असा प्रॉब्लेम आहे त्यांना जेवण केल्यानंतर भूक लागत नाही बरं. आणि रात्री झोपल्यानंतर काहीच दिसत नाही बाबा असा प्रसंगी ना बाबा किती जेवला किती उपस्थित असलं तरी याला भूक लागणार नाही. दुसरं दिवसभर जागा असला तरी झोपतच नाही बाबा चल या प्रसंगाचं मजा तुम्ही एवढ्या काय क्रोधित झाला माते ए बाबा बाबा क्रोधित आहे ना त्याला एक महत्वाचं कारण आहे बघ या धरतीवर भरपूर त्रास चालला म्हणून मी या धरतीवर आले बघ
या धर्तीवर या धर्तीवर बाबा एक भयान पाप चाललंय बाबा जोपर्यंत या धर्तीवर माझ्या माईला माझ्या आईला माझ्या गाईला मान भेटणार नाही ना तोपर्यंत या धर्तीवर मोठे मोठे संकट येतात म्हणून या धर्तीवर बाबा श्री गुरु नामदेव चाललेत ना ते मला कळत नाही. म्हणून या धर्तीवर आलेलो बाबा माझी बहिणींना माझी शपथ जगदंबेची शपथ आहे इथून पुढं माझी शपथ आहे तुम्हाला माझी कोणतीच बहीण आपल्या गर्भतापासून घेणार नाही मुलीचा गर्भ असताना त्याला तुम्हाला माझी शपथ आहे या जगदंबेची कोणती बहीण मुलीचा गर्भ कधी पाडणार नाही सांगू दे आपली सासू सांगू दे नाही तर सासरा सांगू दे पण माझी कोणतीच बहीण गर्भपात करणार नाही दुसरं या श्रीगुणात थांबल्या पाहिजे बाबा ज्या आजीनं आपल्याला लहानपणी आपल्या मांडीवर खेळवलं आपल्या घासाचा घास खाल्ला थांबलं नाही ना बाबा त्या आजीला आपण आजी म्हणायचं हात विसरून जाऊ बघ दुसरं त्या आईनं 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भामध्ये आपलं वाढवलं रक्ताचं पाणी केलं बाबा लहानचं मोठं केलं आपल्याला सगळं शिकवलं जर शिकून थांबलं नाही आईला आपण माता माने तांदूळ शिरले एवढंच नव्हे त्या बहिणीनं राखी पूर्ण आपल्या राखी बांधली भाभीतील आपल्या बबळ बाबा श्री पुन्हा त्या थांबल्या नाही ना बाबा बहिणीला आपण ताई म्हणलं विसरून जाऊ बघ एवढंच नव्हे त्या आगायकीने आपल्या सगळं लग्न केलं बाबा आपला संसार केला आपल्या संसारात सुखदुःखात प्रत्येक गोष्टीने आपला साथ दिला बाबा आपल्या लेकऱ्या बाळाला लहानचं मोठं केलं शिकवलं तर बाबा श्रीगुरु थांबल्या नाही तर बाबा त्या पत्नीला अर्धा केला आपण पत्नी नाही टाके सुरू बघ एवढंच नाही बाबा हो ज्या मुलांचं लग्न झालं त्यांचा विषय संपला थांबलं नाही ना बाबा त्या पोरांचे लग्न कधीच होणार नाही म्हणून सगळ्यांना माझी शपथ आहे जे कोणी डॉक्टर चंद पैशासाठी श्रीगुरु नाट्य करत असतील तर त्या डॉक्टरांना मी कधी सोडणार नाही
हे बघा इथं खरखर देवीचं प्रागट्य झालेलं आहे. कोणी हाताची घडी बांधली असेल तर हात मोकळे करा आणि एका तालामध्ये टाळी वाजवा. ही टाळी आमच्यासाठी नाही, ही आपल्या भवानी मातेसाठी वाजवायची सर्वांनी. ताला टाळी वाजवा, ताला ताला. तू कुठून आली का? हा हा कुठून आली? हा मी पंढरपुरावर आलो, पंढरपुरावरून. तू कशाने आली का? हा मी कमी हा 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 डॉक्टरने आली. हे वेळी तुझ्या त्या टबुल्यात काय आहे ग पाठीमागे? हा काय काय तुझ्या टबुल्यात? माझ्या डबुल्यात हा पैसे नाहीये, मग 200च्या नोटा पण नाहीये, 200 नाही. पैशाच्या पण नाहीये. मग काय या डबुल्यात काय आहे माहिती? काय लई इम्पॉर्टंट गोष्टी आहे. हा काय या लोकांसाठी इम्पॉर्टंट, असं असं तुमच्या सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट. काय पण याच्यात काय आहे माहिती का? काय याच्यात ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी आहे. याच्यात तुकाराम गाथा आहे, याच्यात अमृत अनुभव आहे, याच्यात महाभारत आहे, याच्यात आहे ना हरिपाठ आहे, याच्यात कीर्तन मालिका आहे, याच्यात रामायण आहे, याच्यात लई महत्वाच्या गोष्टी हो अमृत अनुभव पण याच्यात. मग एवढं सगळं मी घेऊन हिंडते तरी लोक मला काय म्हणते? वेडी म्हणता मला वेडी म्हणता, 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 वेडी
पारसाची देवीचा पारसा हे हा मावशी हे वेळी मावशी देऊ का तुला पारसा हे वेळी देऊ का ए ताई हे वेळी तू कशासाठी आली गे इथं? मी होय हा मी कमी हा कशासाठी आली इथं? मी कमी हा इराच्या लोकांना येड लावायला आली, येड लावायला. येड लावायला आली हा, कसं पिय? कशाचं परमार्थाचं येड लावायला आली. येड लावायला आली हा, कशाचं परमार्थाचं येड लावायला आले. कीर्तनाचं कीर्तनाचं हरिपाठ करीत जा. हा. रोज कीर्तनाला जात जा. हा. देवीचा पाय पडा, मारुतीचा पाय पडा. हा आणि ते केळ तुम्हीच खा. हे मग मुलं लावायची. हा मग मी लहान मुलं मग मी जायची. हा का मग ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये माझा नंबर आलेला आहे. अरे बापरे, हो का मी ये ना हा. तुमचे याची हे झालेली कशी ब्युटी श्री ब्युटी श्री अरे बापरे. ब्युटी श्री हा सटाणा ब्युटी श्री. हा का हा. ए हा. तुझं लग्न झालंय का आणि बाई मी माझं लग्न नाही झालं. नाही झालं आणि तू कुठं इथं मतदानाला उभी राहणार आहे का? मी आहे ना हा. तुमच्या गावात नागपूरमध्ये ना निवडणुकीला मी राहणार आहे. अरे बापरे. हा. मग मी कोणाच्या पंतप्रधानाच्या निवडणुकीला राहणार आहे. हा हा. आणि तुझी देश आहे काय निशाणी आहे ना हा माहिती शिकरा नाही शिकरा. अरे बापरे. मी काय करीन काय करशील मग इथं मला इलेक्शनाला लागलं हा. मग मी जाईल बर दरवाजा वाजवला मी पैसे नाही देणार. मग साड्या नाही पैसे नाही सोनं नाही. मी काय करीन धरला माणूस हा का घालची अरे. धरला माणूस का घालची सगळ्याला शिकवलं ठेवलं. हा मग काय मी फिरते हा. मग मला काय ना लग्न करायचं होतं. मग मग मी सगळ्या दुनियात हिंडले. पण मला असं कळलं हा. या गावामध्ये कोणत्या गावात नागपूर नागपूर गावात नाही चिकणे पोर. अच्छा अच्छा या हा गावात मला 100% नवरा भेटला. बर पण एक ध्यानात ठेवा बाबा, हा मला काही तर माझा नवरा भेटला. हा आज कवळी मारली हा आणि कवळी मारली हा. तर मग लई हा का आता पाहू या गावामध्ये नवरा भेटतो काय.
पंढरपूरच्या काळ विठ्याची वेळ आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यात निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त व्हायची वेळ आहे. एकदा काय झालं, हे चार भावंड हे समाजामध्ये फिरत होते ना. माधुरी स्वतःचं पोट भरण्यासाठी या समाजामध्ये माधुरी मानत असताना समाज एवढा दुष्ट आहे, मला समाज एवढा दुष्ट आहे, या समाजाने त्याला माधुरीला दिली नाही. परंतु जिने कोणी माधुरी दिली असेल माधुरी त्या माधुरीमध्ये सेट काढवणार असं. एकदा काय झालं, मुक्ताईला भूक लागली. मुक्ताई या समाजामध्ये पूर्ण फिरली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकाही माणसाने तिला माधुरी दिली नाही. संध्याकाळ झालेली आहे. भुकेने व्याकुळ झालेली मुक्ताई आपल्या घराकडे झोपीकडे परत आली. ज्ञानदाता झोपीत बसलेला आहे. मुक्ताई ज्ञानदाला भुकेने व्याकुळ झाली. मुक्ताई ज्ञानदाला काय म्हणते, भुकेने व्याकुळ झालेली मुक्ताई ज्या ज्ञानदादाने आपल्या चटारांनी प्रज्वलित करून आपल्या पाठीवर आपल्या बहिणीची भूक भागवण्यासाठी पांडे बांधले ना, आणि आपल्या बहिणीची भूक संपादन केली ना, आपल्या चटारांनी पाठीवर पांडे बांधले आपल्या बहिणीची भूक त्यांनी घालवली ना, त्या ज्ञानेश्वर आपलीची लिहिलेली आहे. ही अशी तशी विडी नाही महाराज, ही शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची विडी आहे. एकदा काय झालं, शांती ब्रह्म एकनाथ महाराज गंगेवर स्नान करायला गेले महाराज, आणि परत येत असताना काय झालं, स्नान करू असताना एक यवन त्यांच्या अंगावर तुटला. किती वेळेस, 108 वेळेस तुटला. 108 वेळेस. आपण जर असतो तर आपल्या मुखातून त्याला शिव्या दिल्या असत्या. शांती ब्रह्म एकनाथ महाराज एक शब्द आपल्या मुखातून बोलले, काय बोलले माहिती का, अरे बाबा, अरे बाबा, मी किती भाग्यवान आहे, तू माझ्या अंगावर 108 वेळेस तुला म्हणून मला गंगेचं 108 वेळेस स्नान करायचं पुण्य मला भेटलं. अशा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची वेळ आहे. शांती ही भारूड परंपरा आहे ना महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सुरू केली. तेव्हापासून आज ह्या नागपूर गावामध्ये जो आज कार्यक्रम होतोय, ती शिकारी आतापर्यंत आपण जे खात आहोत ना, आपल्या सर्व नाथ महाराजांचे उपकार आहे, त्या नाथ महाराजांची वेळ आहे. एवढंच नाही महाराज, ज्या तुकाराम बाबांनी ही आपली परमार्थाची परंपरा त्यांच्यामुळे आपल्याकडे नाथा तुकाराम राज्यामुळे आतापर्यंत आली आहे. तुकाराम बाबाची विडी आहे. ही अशी तशी विडी नाही, मी चिबुड्या मुक्ताईची विडी आहे. त्या मुक्ताईने 14 वर्ष तर त्या चांगल्या महाराजांनी केलं, त्या मुक्ताईने चांगल्या महाराजांचं घर धारण केलं ना, त्या चिमुरडी मुक्ताईची विडी आहे. एकदा काय झालं महाराज, या 4 भावंडाला समाजात मान भेटावा म्हणून विठ्ठल पंतांनी रुक्मिणी पैठणला गेले महाराज. कशासाठी, की आपल्या मुलाला या समाजामध्ये फिरता यावं, मान भेटावं, सर्व कार्य करता यावं. परंतु हा पैठणचा दुष्ट समाज काय म्हणला, अरे बाबा, तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घेतल्यास का तुमच्या मुलांना आम्ही या समाजामध्ये वाहू देणार नाही महाराज. आपल्या मुलांसाठी देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं विठ्ठलाने रुक्मिणी. काय झालं, देहांत प्रायश्चित्त घ्यायच्या वेळेस असं वाटलं आपल्या चिमुड्या मुलांना भेटावं शेवटचं आणि कायमचं देहांत प्रायश्चित्त घ्यावं. विठ्ठल पंतांनी रुक्मिणी आपल्या झोपडीवर आलेलं आहे. रात्रीची वेळ आहे की रांगार, आईची माया पार वाईट असते. आईची माया पार वाईट असते. मुक्ताईला वाटलं जात मोठ्या मुलाला भेटावं निवृत्तीला, आणि मग कायमचं देहांत प्रायश्चित्त घे.
हो मुक्ताई निवृत्ती दादापाशी निवृत्ती दादाला उठवलं निवृत्ती दादा अरे निवृत्ती दादा आमचे काय चुकलं असेल आम्हाला माफ कर रे बाबा आमच्याकडून काय चुकलं असेल आम्हाला माफ कर रे बाबा आम्हाला माफ कर सकाळी सोपन काका उठते आणि विचारते निवृत्ती दादा अरे माझे बाबा कुठे रे दादा निवृत्ती दादा माझे बाबा कुठे रे माझे बाबा ज्ञानेश्वर माऊली विचारते सोपन काका अरे निवृत्ती दादा माझी आई आणि बाबा कुठे रे निवृत्ती दादा माझी आई बाबा कुठे मुक्ताई उठे आणि विचारली ज्ञान दादा अरे सोपन काका निवृत्ती दादा माझे बाबा कुठे रे माझे बाबा कुठे महाराज चार भावंडांची गाड घेतली आणि विठ्ठल भक्तांनी आणि मुक्ताईने देहांत प्रायचित्त स्वीकारलं देहांत प्रायचित्त स्वीकारलं आणि त्या ज्ञान देवाने रेडामुखीचे वेद बोलवले माझे ज्ञान राजाने त्या ज्ञान राजाची निवडी आहे त्या ज्ञान राजाने जगाला या भारताला त्या जगाला मार्ग दाखवणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला ना त्या ज्ञान दादाची निवडी अशी नाही ते या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने झालेल्या या नाशिक नदीच्या रामरायाची निवडी आहे शेवटी साईबाबाची निवडी आहे रामरायाची निवडी एवढी नव्हे तर मी कीर्तनाची निवडी आहे मी भजनाची निवडी आहे मी भावनाची निवडी आहे एवढंच नव्हती माझ्याकडे शेतकरी राजांची निवडी आहे माऊली त्या शेतकरी आपला महाराष्ट्र हा भारत शेती प्रधान देश समजला जातो या आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून ह्या कृषी विभागाच्या माध्यमातून माझ्या शेतकरी राजापर्यंत प्रत्येक योजना आम्ही पोहोचवतो ठिकाण असेल दुसऱ्या असेल नागरिकीकरण असेल सर्वांना विनंती बाबा आता सध्या ॲग्री स्टॅम्पचं एक योजना आलेली आहे त्या ॲग्री स्टॅम्पला आपल्याला सर्वांना रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्यासाठी 7 बारा खाते उतारा आपला आधार कार्ड लिंक मोबाईल आपल्याला घेऊन जायचं आहे सेंटरला त्याच माध्यमातून महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या तुम्हाला संपर्क करावा रेव्हेन्यू डिपार्टमेंटला संपर्क करावा आणि तुम्हाला पंचायत समितीचा संपर्क करावा लागेल आणि ते एवढं महत्वाचं आहे इथून पुढे आपल्याला सरकारी कुठल्या योजना घ्यायचा असेल तर आपल्याला ॲग्री स्टॅम्पला रजिस्टर करावं लागेल आणि तो मिळालेला आयडी आपल्याला आयुष्यभर कामाला लागेल म्हणून हे सगळं काम मी चांगलं करते तरी मला लोक काय म्हणतात माहितीये का माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमुचे ज्ञानेश्वर माऊली आमुचे ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली तुळजाभवानी माता हिच्या यात्रा उत्सवानिमित्त आज संत एकनाथ महाराजांचे भारुडांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. नागपूरच्या इतिहासामध्ये एक गोष्ट अशी आहे की आध्यात्मिक असो राजकीय असो तर कुठलाही कार्यक्रम असो हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मेघनाथ महाराज ठाकरे यांना